नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर संवाद करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही आदिवासी विभाग या अंतर्गत चौकीदार या पदासाठी अर्ज भरला असेल तर त्याचा एक्झाम दिनांक आता जाहीर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं वेगवेगळ्या आश्रमशाळेनुसार तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। आता आपण पाहणार आहोत की तुमची एक्झाम या ठिकाणी केव्हा होणार आहे। तर बघा मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की तुमची एक्झाम जी आहे हे 20 जुलैपर्यंत होण्याची शक्यता आहे। तर याचा तारीख आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघा, वर्धा, चिमूर आणि भामरगड याची एक्झाम होणार आहे 11 जुलैला। लक्षात ठेवायचं का, आश्रमशाळेनुसार जागा जाहीर केलेल्या होत्या आणि त्यानुसार या ठिकाणी वेळापत्रक पण जाहीर केलेलं आहे। घोडेगाव, पुसद, भंडारा याची एक्झाम म्हणजे ज्यांनी अमरावतीमध्ये भरलेलं होतात ते विद्यार्थी, धारणी, जव्हार, अहेरी, कडमनुपुरी ही पण एक्झाम 12 जुलैला होणार आहे। डहाणू, तळोदा 13 जुलै, धुळे, नागपूर 13 जुलै, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, राजूर, पेण 14 जुलै, कळवण, किनवट 14 जुलै, अकोला, गडचिरोली, पांढरकवडा 15 जुलै, तेवरी, शहाजरपूर, यावल, सोलापूर 15 जुलै, नाशिक, वनशिप 16 जुलै आणि नाशिक 16 जुलै। नाशिकचा जो पेपर आहे हा 2 शिफ्टमध्ये होणार आहे। बरेचसे पेपर या ठिकाणी 2 शिफ्टमध्ये घेतले जाणार आहे। तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं, कोणत्या प्रकल्प कार्यालयाअंतर्गत तुम्ही अर्ज भरला असेल त्या प्रकल्प कार्यालयाअंतर्गत हा एक्झाम घेतल्या जाणार आहे। लक्षात ठेवायचं, प्रकल्प कार्यालयानुसार एक्झाम होणार आहे। 11 जुलै ते 16 जुलैच्या दरम्यान संपूर्ण एक्झाम या ठिकाणी पार पडणार आहे। ऑनलाईन तुमची एक्झाम या ठिकाणी होणार आहे। प्रकल्पानुसार तुमची एक्झाम या ठिकाणी होणार आहे। रिपोर्टिंग टाईम असणार आहे 8 वाजताचा, गेट बंद होणार आहे 9:30 वाजता आणि स्टार्ट होणार आहे 10 वाजता। 10 ते 12 पेपर राहणार आहे पहिल्या शिफ्टचा आणि सेकंड शिफ्टचा रिपोर्टिंग टाईम 1 वाजता राहणार आहे आणि पेपर राहणार आहे 3 ते 5। पहिल्या शिफ्टचा पेपर 10 ते 12, दुसऱ्या शिफ्टचा पेपर 3 ते 5 या ठिकाणी राहणार आहे। तर तुम्हाला 7 दिवसाच्या अगोदर प्रवेशपत्र जाहीर केला जाईल, म्हणजे याचा अर्थ 11 जुलैला एक्झाम आहे तर तुम्हाला 4 जुलैपर्यंत 5 जुलैपर्यंत प्रवेशपत्र जाहीर केल्या जाणार आहे। म्हणजे आणि जर तुम्ही 16 जुलैला एक्झाम असेल तर तुम्हाला 8 किंवा 9 जुलैपर्यंत प्रवेशपत्रे जारी केल्या जाणार आहे। एवढं लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या एक्झाम दिनांकाच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्रे उपलब्ध केल्या जाईल। ठीक आहे मित्रांनो, तर एवढं लक्षात ठेवायचं, प्रकल्पानुसार तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। तर संपूर्ण वेळापत्रक आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, पण लक्षात ठेवायचं, तुम्ही ज्या प्रकल्पाअंतर्गत अर्ज भरलेला त्या प्रकल्पानुसार तुमची एक्झाम या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे। तर पुणे वेळापत्रक तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केलेलं, टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देत। तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।